मी कधीच मेकअप करताना फाउंडेशन वापरत नाही, कारण मी जेव्हाही मेकअप करताना फाउंडेशन यूज केले तेव्हा ते माझ्या चेहऱ्यावर उठून आले. त्याचमुळे मी हे कलर बारचं मेकअप स्टिक आणलं होतं आणि हे वापरल्यापासून मी कधीही दुसऱ्या कोणत्या ब्रँडचे मेकअप स्टिक वापरलं नाही. इतकं परफेक्ट आहे हे स्किनसाठी. इवन ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किनलाही हे सूट होतं आणि तुम्ही याला सकाळी जरी लावलं तरीही संध्याकाळपर्यंत तुम्हाला रिअप्लाय करण्याची काहीही गरज पडणार नाही. हे मी घेतलं होतं तेव्हा यामध्ये 2च शेड अवेलेबल होते, पण आता 3 आहेत बहुधा. आणि माझा शेड आहे अनॅचरल. ज्यांची स्किन थोडीशी डस्की अथवा गव्हाळ कलरची आहे त्यांना हे परफेक्ट आहे. पण जेव्हाही हे लावता तेव्हा प्रायमर लावायचं अजिबात विसरू नका, त्यामुळे फिनिशिंग छान येते. हे काही जण कन्सिलर म्हणून पण यूज करतात, पण मी फाउंडेशन वापरत नाही म्हणून प्रायमर लावल्यानंतर फाउंडेशनच्या ऐवजी हेच लावते. तुम्हाला याला ब्लेंड करायला अजिबात सुद्धा टाईम लागणार नाही. अगदी हाताने जरी तुम्ही ब्लेंड केलं तरीही ब्लेंड होऊन जाईल. ब्लेंडरची सुद्धा गरज नाही पडणार. पाहू शकता माझ्या हातावर किती पटकीने ब्लेंड झालं हे. तुम्हालाही मेकअप केकी होण्याचे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही हे वापरून पाहू शकता आणि तुम्हाला चांगलं वाटलं तर मग हे तुम्ही कंटिन्यूही करू शकता. काही जणांना फाउंडेशन वापरल्यानंतर चेहऱ्यावर काळपटपणा येण्याचेही प्रॉब्लेम्स येतात, पण मला आजपर्यंत या स्टिकने असा काही प्रॉब्लेम आला नाही. शिवाय यामुळे व्हाईट कास्टसुद्धा येत नाही. तुमच्यापैकी जर हे कोणी स्टिक वापरत असेल तर तुम्हाला हे कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.